देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन्निहित पाणी मंडल मंडलानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया 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 दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान करते तावितारू बाबाजी त्यांच्या कृपादान करते तावितारू बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांच्या गावी केला वास तयासी नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फृती प्रदेशं विदिन्द्रान्धिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भे स्वामी तुकया देवा यावरी नका करू अवहेर विविधाची सेवक झालो तुमच्या लागलो निज लागलो निज चरणा तुमच्या लागलो वंदे महापुरुषते चरणारविंदम वंदे महापुरुषते चरणारविंदम आपुला तू एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक आकार करुणवले पंढरीशी परमात्मा ज्ञानी यांचे राजे योगी यांची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय पांडुरंगाचे प्रेम भांडार संत नामदेव महाराज जाळोनी संसार बैसलो अंगणी असे संसार जाळून फक्त परमात्म्याशी एकरूप होऊन तुका झाला सिकळस अशी अध्यात्माची उंची गाठलेले जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबा राय अशा सकल संतांच्या विचारांनी कृपेने चालत आलेली ही ज्ञानगंगा व संप्रदायाचा वारसा तोच वारसा पावलावर पाऊल टाकून आपण सर्वजण चालवत आहात तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत सकल संत भगवंत आणि तुमच्या मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा राय सांगतायत जन्माला आल्यानंतर त्या परमेश्वराला आपलं केलं पाहिजे त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही बाकीचं सर्व जग बघून सर्व समाज सर्व दुनिया ही सर्व दुःख देणारी आहे त्याच्याशिवाय आपल्याला सुख नाही आहे त्या अविनाशी परमात्म्याला आपलं करून घेतलं पाहिजे आणि त्याचं आपलं केल्यानंतर काय होईल बाबांनो उत्तमची उरे कीर्ती मागे त्याला आपलं केल्यानंतर आपली उत्तम कीर्ती आपली अखंडपणे मागे राहील याचं यथार्थपणे दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग विठ्ठला आज आपल्या माळेगावमध्ये माऊली अनाथ आश्रम निराधार सेवा संस्था बनेश्वर वारकरी शिक्षण संस्था या संस्थेवर चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भव्य कीर्तन महासोहळा आणि या सोहळ्यातील आज या 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आली मी तुम्हा मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो माझे गुरुवारी हरिभक्त परायण नवनाथ महाराज लिमन यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व आश्रमाचे सर्व संचालक मंडळी या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला आलेले सर्व मातावर्ग पितावर्ग बंधुवर्ग बहीणवर्ग टाळकरी मायकरी वारकरी धारकरी संयोजक आयोजक नियोजक प्रयोजक पाहुणेवर्ग पाहुणेरावळे गणगोत मित्रपरिवार सर्व सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रात हे सर्व उपस्थित मान्यवर कीर्तनाला आले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी ग्रामसेवक वकील डॉक्टर इंजिनियर कमिशनर कीर्तनाला आले सर्व चित्रकार पत्रकार मूर्तिकार भागवत कथाकार रामायण कथाकार कीर्तनाला आलेले आचार्य प्राचार्य गायनाचार्य मृदुंगाचार्य विनोदाचार्य कीर्तनाला आलेले रथी महारथी तज्ज्ञ सर्व तज्ज्ञ समाजावर प्रेम करतात ते समाज त्यांच्यावर प्रेम करतो ते समाजाचं चांगलं उमून धडपडत असतात ते समाजाचं वाटो म्हणून प्रयत्न करत असतात ते जे कीर्तनाला आले ते कीर्तनाला कधीच येत नसतात ते आल्यानंतर पुढे सरकून टाळ्या वाजवतात ते जे टाळ्या वाजवत नाही ते जे इथे येऊन मांडवाला म्हणतात इको वाढवा इको कमी करा काय गरज आहे का आहे ना मी सांगायला पण असं म्हणतात ते जे कीर्तनाला आले कीर्तनाला कधीच येत नसतात ते आणि या ठिकाणी खांबाला टेकून बसले ते आता इथं खांब नाही येत पण इकडे आहेत जे खांबाला टेकून बसले ते जे टेकले नाही ते जे न टेकवायची बारी आली ते कीर्तनाला आले सर्व व्यसन करणारे फॅशन करणारे उद्या म्हणायला नको महाराजांनी माझं नाव घेतलं नाही सगळ्यांचे त्यांनी नतमस्तक होतो सेवेला सुरुवात विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत कीर्तनातला पहिला मुद्दा सगळ्यांनी फ्रेश बसायचं इथं काही काय यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटते इतके त्यांचे चेहरे प्रसन्न आहेत की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटते कीर्तन करावं आणि काही काहींचे चेहरे असे झाले की असं वाटते त्यांच्याच मांडीवर जाऊन झोपावं ऐका मस्तपैकी आपलं नीट बसायचं कुबडं काढून बसलेली झोप लागलेली मला अजिबात आवडत नाही सरळ फ्रेश बसायचं आणि ऐका
कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजीराजे बसायचे. ऐका, कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजीराजे बसायचे. आणि राजा कीर्तनाला बसल्यानंतर तंबाखू मळत नसायचा. राजा कीर्तनाला बसल्यानंतर पेंगत सुद्धा नसायचा. अरे राजा कीर्तनाला बसल्यानंतर झोपत सुद्धा नसायचा. त्यामुळे आपण सुद्धा त्या राजाच्या वंशातलेच आहोत. आपण सुद्धा या सह्याद्रीच्या कड्यातलेच आहोत. त्यामुळे सर्वांनी कुणीच आपलं मेंगायला लागत बसायचं नाही. सगळ्यांनी आपलं फ्रेश बसायचं. आणि या ठिकाणी माता माऊल्या सर्व या ठिकाणी गावातलेच माता माऊली आहेत. मला एक गोष्ट सांगायची आहे. अरे या माता माऊलींच्या गळ्यामध्ये माळ नसेल, परंतु घरी आलेल्या वारकऱ्याच्या व्यक्तिमत्वाला नमस्कार करतात. आणि ऐका, दारातल्या तुळशीला पाणी, गोठ्यातल्या वासराला घास आणि घरी आलेल्या वारकऱ्याच्या व्यक्तिमत्वाला नमस्कार करते. त्या गावाकडच्या महिला आहेत. ऐका, गावाकडच्या महिला आहेत. अरे इथल्या मातीच्या कणाकणात, इथल्या घरातल्या खणाखणात, इथल्या वेळेच्या क्षणात, इथल्या सह्याद्रीच्या कडात, इथल्या माऊलीच्या अंगाईत, इथल्या ज्ञानोबरायांच्या अभंगात, इथल्या तुकोबरायांच्या अभंगात, इथल्या भाषात, इथल्या वेशात, इथल्या समाजात ऐका संस्कृती दिसते. तो माझा भारत देश आहे, तो माझा भारत देश आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला. ऐका, भारताचं वैशिष्ट्य, भारतामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. भारतामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. अरे लंकेमध्ये सोनं होतं परंतु संस्कृती नव्हती. द्वारकेमध्ये सोनं होतं परंतु संस्कृती नव्हती. तसंच आफ्रिकेत आणि अमेरिकेत सोनं आहे परंतु संस्कृती नाही आहे. ऐका, लंकेमध्ये सोनं होतं परंतु संस्कृती नव्हती, त्यामुळे लंका जळाली. द्वारकेमध्ये सोनं होतं परंतु संस्कृती नसल्यामुळे द्वारका बुडाली. तसंच आफ्रिकेत आणि अमेरिकेत सोनं आहे परंतु आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं त्या ठिकाणी नाही. त्यामुळे आफ्रिका आणि अमेरिका सुद्धा एक दिवस जळेल बुडेल. ऐका, त्यामुळे आपल्या फक्त भारत देशालाच माता म्हणतात. नाही तर तुम्ही असं कुठं ऐकले का अमेरिका मम्मी, जपान मॉम, पंजाब डॅडा, असं ऐकले का? नाही. त्यामुळे आपले भक्त भारत देशालाच माता म्हणतात. भारत माता की भारत माता की असं मोठ्याने आपलं भारत माता की म्हणलं की जय आवाज येतो. ऐका, आणि त्या भारतातले आपण माणसं आहेत. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामासारखं आचरण नाही, कृष्णासारखं चातुर्य नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी राजांसारखा दुसरा राजा पुन्हा या जन्मात तरी होऊ शकत नाही, पुन्हा या जन्मात तरी होऊ शकत नाही. ऐका, लक्ष देऊन ऐका. अरे हा महाराष्ट्र कुणाचा असं जर विचारलं ना तर सांगा. अरे जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. ऐका, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. इथल्या मातीतल्या कणाकणामध्ये पाटाने पाणी जातं म्हणजे महाराष्ट्र. ऐका, इथल्या पातीतल्या पानातलं पानं म्हणजे महाराष्ट्र. असा महाराष्ट्र आहे आपला, आणि त्या महाराष्ट्रातले आपण माणसं आहोत. आणि आपण त्या ठिकाणी, त्यामुळंच आपण सर्वजण आल्यानंतर या ठिकाणी भजन केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल मायबाप, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. या जन्मात आल्यानंतर परमेश्वराचं चिंतन तर केलंच पाहिजे. त्याचबरोबर किमान माणूस म्हणून तरी चांगलं जगता आलं पाहिजे. मनुष्य जन्म मिळून जर आपण कोणाच्या कामाला येत नसेल, फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असेल, तर परमेश्वर आपल्याला माफ करू शकत नाही. अरे देव म्हणे तुला मनुष्य जन्म दिला, पण तू भजन करणे त्याला माणूस म्हणून सुद्धा नीट जगला नाहीस, कुणाच्या कामाला आला नाहीस, फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलास. जन्मा येऊन तू काय केले, तू मुद्दल बुडविला. पण बाबांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. अरे माणूस त्याला म्हणत नाही जो स्वतःचाच विचार करतो, माणूस त्याला म्हणतात तो दुसऱ्यांच्या कामी येतो आणि नियतीने राहतो. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ऐका बाबांनो, अरे आपण येताना रडत आलो होतो, जाताना हसत जावं असं उत्तम कीर्ती मागे ठेवा. रोता रोता तू आया था बंदे, जब जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा. असं काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे बाबांनो. आता तुम्ही म्हणताल भजन कसं करायचं. ऐका,
अर्जुनाने भगवंताला विचारलं की प्रभू माझ्या जीवनामध्ये सहज घडावा अशी माझी इच्छा आहे, माझ्या जीवनामध्ये सहज परमार्थ घडावा अशी माझी इच्छा आहे. प्रभूने त्याला सल्ला दिला, तुझ्या जीवनामध्ये सहज घडावा अशी जर तुझी इच्छा असेल, तुझ्या जीवनामध्ये सहज परमार्थ घडावा असं जर तुला वाटत असेल तर तुला एक सल्ला देतो. काय? आत्मापमेय सर्वत्र समम पश्यांती. तू तुझ्याप्रमाणे दुसऱ्याला मान, तुला स्वतंत्र परमार्थ करण्याची गरज भासणार नाही. प्रभू माझ्याप्रमाणे दुसऱ्याला मानायचं म्हणजे काय करायचं? या ठिकाणी प्रभू अर्जुनाला सांगतात, ऐक अर्जुना, अरे कोणी तुझी निंदा करू नये असं जर तुला वाटत असेल तर तू सुद्धा कोणाची निंदा करू नकोस. दुसऱ्यांनी तुझी निंदा केल्यावर जर तुला वाईट वाटत असेल तर तू दुसऱ्याची निंदा केल्यावर तुला वाईट वाटेलच ना. अरे तुझ्या पायामध्ये काटा मोडू नये असं जर तुला वाटत असेल तर दुसऱ्याच्याही पायामध्ये काटा मोडू नये असं तुला वाटू दे ना. यालाच म्हणतात आत्मापमेय सर्वत्र समम पश्यांती. तू तुझ्याप्रमाणे दुसऱ्याला मान, तुला स्वतंत्र परमार्थ करण्याची गरज भासणार नाही. अरे एखाद्या माणसाला जखम झाली असेल तर त्या जखमेवर तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका, पण त्या जखमेवर मीठ लिंबू तरी मारू नका. हा झाला तुमच्या जीवनातला सहज परमार्थ, हा झाला तुमच्या जीवनातला सहज योग. ऐका, अरे एखाद्या गरीबाची झोपडी बांधण्यासाठी पैसे देता येत नसतील तर नका देऊ, पण त्या गरीबाची झोपडी जायण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. हा झाला तुमच्या जीवनातला सहज परमार्थ, हा झाला तुमच्या जीवनातला सहज योग. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. घर किसी का बसा न सके तो झोपड़िया जला न देना, मलम पट्टी कर न सके तो खार नमक मत लगा देना. दीपक बनकर जल न सके तो अंधेरा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. ऐका बाबांनो, अरे आपण इथे कोणी पैसेवाला व्हायला नाही आलो, आपण इथे कोणी पदवान व्हायला नाही आलो, आपण इथे छोट्या मोठ्या कुटुंबाचे मेंबर व्हायला नाही आलो, आपण इथे 2 चाकी किंवा 4 चाकी गाडीमध्ये फिरण्यासाठी नाही आलो. आपल्या जीवनाचं लक्ष वेगळं आहे बाबांनो. देवाने आपल्याला कशासाठी पाठवले? खाण्यासाठी. अरे पशु देखील खातात ना. झोपण्यासाठी. अरे कुत्रे देखील झोपतात ना. आपल्या परिवाराचं भार उचलण्यासाठी. उंट गाढव देखील आपल्या परिवाराचं भार उचलतच ना. अरे आपली अक्कड अहंकार दाखवण्यासाठी उंट देखील मानवर करून चालतोच ना. अरे आपल्या वंशवृद्धीसाठी प्राण्यांमध्ये सुद्धा असे काही प्रकार आहेत की जे एकाच वेळेस अनेक मुलं निर्माण करतील. ऐका बाबांनो, पण आपल्या सर्वांचं जीवन जर भजन करत नसेल तर पशूंसारखेच आहेत ना. जास्त अंतर नाही. त्यांना डोळे आहेत, आपल्या सुद्धा डोळे आहेत, त्यांना कान आहेत, आपल्याला सुद्धा कान आहेत, पण ते त्यांच्या देहाने भजन करू शकत नाही. कारण भजन करण्याचे ज्ञान इतर योनीमधल्या पशु पक्ष्यांना नाही. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. खडे देवाचे भजन, यात देही खडे देवाचे भजन, यात देही खडे देवाचे भजन, याच देही घडे 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 देवाचे भजन. घ्या बघून घ्या. बघाय नाही मिळालं, घ्या बघून. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. म्हणून उठा, जागे व्हा, त्या परमेश्वराचं चिंतन करा. कारण दिवस निघून गेल्यावर रात्र होईल, मग अंधारात काही दिसणार नाही. मग हाय हाय करत बसावं लागेल. दिस गेली ठाक येईल जाच, ऊर येईल हाय रात काळीचे. ऐका, तुम्ही मुंगी पाहिली? मुंगी हो ना, मला फेट्यामुळे आवाज येत नाही, मोठ्याने मला पाहिली ना. तिचं पोट किती मोठं असतं.
बारीक असतं, पण ते 24 तासामध्ये एक सेकंद सुद्धा थांबत नाही. सारखी पळत राहते, सारखी पळत राहते. अन्न पाण्याच्या शोधामध्ये सारखी पळत राहते, सारखी पळत राहते. तसं पाहायला गेलं तर तिला एक गव्हाचा दाणा वर्षभर पुरेल, पण ती सारखी पळत राहते, सारखी पळत राहते. तशी अवस्था माणसाची झाली आहे बाबांनो. पहा केवढी आटा आटी पहा एवढी आटा आटी पहा केवढी आटा आटी पहा केवढी आटा आटी पहा केवढी आटा आटी पहा एवढी आटा आटी पहा केवढी आटा आटी इथं भरलं पोटासाठी पोटासाठी इथं भरलं पोटासाठी पोटासाठी इथं भरा पोटासाठी पोटासाठी इथं भरा पोटासाठी 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 पोटासाठी. ऐका बाबांनो, तशी अवस्था माणसाची झाली आहे. सारखा पळत राहतो, सारखा पळत राहतो, पण भजन कधी करणार? गोस्वामी तुलसीदास म्हणतात ना, जे हरिभक्ती हृदयी न यावे जीवित शेव समान असो प्राणे. अरे मनुष्य जन्म मिळून जर आपण भजन करत नसेल तर आपण जिवंत असून मेल्यासारखं आहे बाबांनो, जिवंत असून मेल्यासारखं आहे. अरे तुम्ही या दुनियेमध्ये हजारो चांगली कामं करा आणि एखादं वाईट काम करा, ती केलेली हजारो चांगली कामं विसरतं आणि एक केलेलं वाईट काम बरोबर लक्षात ठेवतं आणि वेळोवेळी टोचत राहतं. म्हणून संत फक्त देवालाच माझे म्हणतात, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. ऐका, म्हणून दुनियेची मनधरणी करण्यात वेळ घालवाल तर रडावं लागेल बाबांनो. भजनासाठीच नरदेह दिलाय ना, देवे दिला देह भजन दिला देह भजन गोमता देव दिला देह भजन गोमता देव दिला देह भजन गमता देव दिला देह भजन गमता तोहदाला फाटा बाधिकेचा तोहदाला फाटा बाधिकेचा तोहदाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा फाटा बाधिकेचा 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 देव दिला देह भजन गोमता देव दिला देह भजन गोमता
कार्तिकेच ऐका. देवाने आपल्याला हात दिले, पाय दिले, कान दिले, सुंदर तोंड दिलं. कशासाठी दिले? भजनासाठीच दिलेत ना. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. देवाला भेटून पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, ही झाड संपवण्यासाठी देवानं आपल्याला जन्म दिलाय. पण या देहाने आपण दुसरेच नियोजन करत बसतो. अरे बाकी हात कामानामध्ये हलवून तुझ्या दिया जमाना खोया. ऐका, विषयी विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. अरे डीजे वर नाचताना लाज वाटत नाही, रूम बंद करून नाचताना लाज वाटत नाही, आणि कीर्तनात नाचायला लाज वाटते. अरे तरुण मुलगी दिसली तर त्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणायला लाज वाटत नाही, देवाला माझं म्हणायला मात्र लाज वाटते. अरे तरुण वयात व्यसनाची नशा करायला लाज वाटत नाही. ऐका, तरुण वयामध्ये व्यसनाची नशा करायला लाज वाटत नाही, हरिनामाची नशा करायला लाज वाटते. ऐका, हरिनामाची नशा करायला लाज वाटते. ही दुनियाच उलटी आहे बाबांनो. अरे या दुनियेमध्ये ज्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे त्या गोष्टींचं नाही करत, आणि ज्या गोष्टींचं नाही केलं पाहिजे त्या गोष्टींचं करते. ऐका, संसारातले आपण प्रत्येक गोष्टींचं नियोजन करतो. घर बांधायचं असेल तर आपण प्लॅनिंग करतो, लग्न करायचं असेल तर प्लॅनिंग करतो, गाडी घ्यायची असेल तर आपण प्लॅनिंग करतो, लग्न झाल्यावर मुलं कधी व किती पाहिजे याचं प्लॅनिंग करतो, झालेली मुलं कोणत्या शाळेमध्ये पाठवायची याचं प्लॅनिंग करतो, घरात कोणत्या कंपनीचं टीव्ही घ्यायचं याचं प्लॅनिंग करतो, घेतलेल्या टीव्हीला कोणत्या कंपनीचं डिश बसवायचं याचं प्लॅनिंग करतो, घरात कोणत्या कंपनीचा मोबाईल घ्यायचं याचं प्लॅनिंग करतो, घेतलेल्या मोबाईलला कोणत्या कंपनीचं सिम टाकायचं याचं प्लॅनिंग करतो. इतक्या बारीक बारीक गोष्टींचं प्लॅनिंग करतो. पण भजन कधी करायचं याचं कधी प्लॅनिंग करणार? भजन कधी करायचं याचं कधी प्लॅनिंग करणार? अरे घर कितीही चांगलं बांधा, कितीही चांगलं बांधा, ऐका, कोट्यानी बांधा, कितीही कोट्याचं बांधा, ऐका, कितीही घर चांगलं बांधा, शेवटचा प्रवास स्मशानात आहे. शेवटचा प्रवास स्मशानात, आणि शेवटची आंघोळ अंगणात आहे. शेवटची आंघोळ अंगणात आहे. तुम्ही कुठे ऐकले का आंघोळ घरात घातली? दारातच घातली ना. ऐका, आणि कितीही चांगल्या गाडीमध्ये फिरा, जीवनभर रोल्स रॉयलमध्ये फिरा, नाही तर फॉर्च्युनरमध्ये फिरा, परंतु शेवटचा प्रवास चौघांच्याच खांद्यावर आहे. आणि जीवनभर कितीही ब्रँडची कपडे घाला, तरुण मुलं लक्षात ठेवा, अरे जिंदगीभर ब्रँड ब्रँड करने वालो कफन का कोई ब्रँड नहीं होता, कफन का कोई ब्रँड नहीं होता, कफन का कोई ब्रँड नहीं होता. मला हे सांगायचंय, त्या परमेश्वराचे नामचिंतनासाठी वेळ काढा, कारण तेच तुमच्या कामाला येणार आहे. चिंतने सरिता धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळांते. अरे जो काळ भगवंताच्या चिंतनात जातो तो काळ सार्थकी होतो. काळ सार्थकी केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल विठ्ठला. मूर्ख लोकांचा काळ झोपण्यात जातो, जागा झाला तर व्यसनात जातो, आणि उरला सुरला काय भांडण तंडणे करले जातो. म्हणून संत ओरडून ओरडून सांगतात, बाबांनो, आता तरी आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आविषाचा, नका करुणाश आविषाचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आविषाचा, नका करुणाश
सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत वारून मारा सकळांच्या पाया माझे दंडवत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. संत सांगतात ना बाबांनो, नका जाऊ आडराणी, तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, बरोवसे वेटे पांडुरंग. ऐका बाबांनो, याच वाटेने छोटासा ध्रुव गेला होता. बापाच्या मांडीवर बसला होता तो. सावतराय आली, त्याच्या हाताला धरलं आणि खाली खेचलं. छोटासा ध्रुव खाली पडला. छोटासा ध्रुव रडू लागला. ती सावतराय बोलली, ए अभाग्या, अरे बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला ये. छोटासा ध्रुव रडत 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 आपल्या आई सुनीतीकडे आला. आई आई मला बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का ग? घडलेला प्रकार त्या छोट्याशा ध्रुवाने आपल्या आईला सांगितला. ती छोट्याशा ध्रुव बाळाची आई बोलली, बाळा अरे मी तुझ्या बापाची नावडती राणी आहे, तुला या जन्मातरी तुला तुझ्या बापाची मांडी नाही मिळणार. आई कोण देईल ग मला माझ्या बापाची मांडी? बाळा तुला एक जण देऊ शकतो. आई कोण देऊ शकतो? देव देऊ शकतो. देव देऊ शकतो. आई कुठे का असतो हा देव? बाळा जंगलात असतो. जंगलात असतो. त्या छोट्याशा ध्रुवाने आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि जंगलाचा रस्ता धरला. जंगलाचा रस्ता धरल्यानंतर जंगलाच्या रस्त्याने निघाला. जंगलाच्या रस्त्यात निघाल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनीची भेट झाली. नारद मुनीने सुरुवातीला सांगितले, ए पोरा, अरे जंगलामध्ये जाऊ नको, तिथं मोठे मोठे हिंस प्राणी आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, समाप्त करतील तुला. पण त्या छोट्याशा ध्रुवाने देवाला भेटण्याचा अट्टहास धरला होता. म्हणून त्या छोट्याशा ध्रुवाने त्या नारद मुनींना स्पष्ट शब्दात सांगितलं, महाराज जंगलात गेल्यावर मला देव कोणत्या वाटेने भेटेल हे सांगायचं असेल तर सांगा, परत जायचं सांगू नका, परत जायचं सांगू नका. त्यावेळेस त्या छोट्याशा मुलाचा अट्टहास पाहून, ओढ पाहून नारद मुनींनी त्याला एक मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी भजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय हरि. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पहिल्या महिन्यामध्ये तो छोटासा ध्रुव फळं खाऊन आणि पाणी पिऊन जप करत होता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा महिना उजडला. ऐका, दुसऱ्या महिन्यामध्ये त्या छोट्याशा ध्रुवाने ठरवलं, अरे अजून कसा तो परमेश्वर मला भेट दे नाही. पहिल्या महिन्यामध्ये फळं खायचा, पाला खायचा आणि पाणी प्यायचा. आता दुसऱ्या महिन्यामध्ये फळं खायची सुद्धा बंद केली. नुसता पाला खाऊन आणि पाणी पिऊन जप करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेव. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तिसरा महिना उजडला. आता ऐका, तिसऱ्या महिन्यामध्ये त्या छोट्याशा ध्रुवाने पाला सुद्धा खायचा बंद केला. नुसता पाणी पिऊन जप करायचा. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. चौथा महिना उजडला. ऐका, चौथ्या महिन्यामध्ये त्या छोट्याशा ध्रुवाने, अरे अजून कसा तो परमेश्वर मला भेट द्याय नाही, म्हणून चौथ्या महिन्यामध्ये त्या छोट्याशा ध्रुवाने पाणी प्यायचं सुद्धा बंद केलं. नुसता श्वास घेऊन आणि श्वास घेऊन जप करू लागला. ओम नमो
छोटेसे ध्रुव बळाने ऐका श्वास घेऊन जप करत होता, श्वास घेऊन जप करत होता. परंतु 5व्या महिन्यामध्ये श्वास सुद्धा घ्यायचं बंद केल्यानंतर ऐका श्वास सुद्धा घ्यायचं बंद केल्यानंतर जग निर्माण करणारा तो परमेश्वर समोर प्रगट झाला आणि ते छोटेसे ध्रुव उठवलं. ए पोरा, आणि तुला तुझ्या बापाचीच मांडी पाहिजे ना, पण देवाने तिला अशी जागा दिली, अशी जागा दिली. आढळापदी बाळ पैसविला दूर. ऐका आढळपद दिलं बाबांनो, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. अरे जो ध्रुवला मिळू शकतो, प्रल्हादासारख्याला खांब पाडून येऊ शकतो, मीराबाईसाठी विष पिऊ शकतो, अरे संत नामदेवांचे उष्ट खाऊ शकतो, संत ज्ञानेश्वरांची भिंत उडू शकतो, सज्जन कसायाला मांस विकू लागू शकतो, अर्जुनाची घोडी धुवू लागू शकतो. ऐका तो देव भजन केलं तुमच्या आमच्या जीवनाचं का तो उद्धार करणार नाही, करेल ना. म्हणून त्या देवाला आपलं करा, अभंगाचा प्रथम चरण. कायम आपला तो एक देव करुणी खावा, 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 देव करुणी गावा, आपला तो एक देव करुणी गावा. फक्त आपल्या तोंडावर गोड गोड बोलतात, काय शेख, काय साहेब, काय भाऊ, सर्व फक्त आपल्या तोंडासमोर गोड गोड बोलतात, पाठीमागे सर्व आपलं नावं ठेवतात. ऐका कुणी आपल्या बरोबर येत नाही, कुणी आपल्या बरोबर येत नाही. एक साधक होता, साधक. तो आपल्या गुरुकडे जंगलामध्ये आपल्या भजन करण्यासाठी जायचा, भजन करण्यासाठी जायचा, भजन करण्यासाठी जायचा, भजन करायचं त्या गुरूंसोबत राहून भजन करायचा. कित्येक महिने गेले तो भजन करू लागला. आता तो तरुण झाल्यानंतर आता त्याचं लग्नात वय आलं. लग्नानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याची आणि गुरूंची, तो आता गुरूंकडे जाणं भजन करणं कमी करू लागला. त्याची आणि गुरूंची भेट झाली. गुरुजींनी सांगितलं अरे भजन करत जा. तो म्हणला काय गुरुजी, माझं आता लग्न झालंय, मला आता कसलं भजन करायचं, आता काय भजन करू मी. ते गुरुजी म्हणले अरे भजन करतो. ते साईबाबा म्हणले तू भजन कर, अरे त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला सुख नाहीये, तू त्याचं भजन कर. त्यावेळेस तो म्हणला नाही सारे महाराज, मला आता काही जमणार नाही, आणखी काही थोड्या दिवसांनी मुलं होतील, मुलं झाल्यानंतर आपण भजनाचं बघू. त्यानंतर आता त्याला मुलं झाल्यानंतर पुन्हा त्या साधू महाराजांची त्याची भेट झाली. साधू महाराजांची त्याची भेट झाल्यानंतर साधू महाराज म्हणले झाली का मुलं. तो म्हणला हो, आता त्या मुलांना पुन्हा पालनपोषण करून त्यांना मोठं करायचे, शाळेत पाठवायच्यात. म्हणून ते साधू महाराज म्हणले बरं ठीक आहे, तुला ज्या वेळेस ह्यातनं सगळ्यात वेळ भेटेल त्यावेळेस तू भजन करायला ये. त्यावेळेस आता त्याची शाळा झाली, पोरं मोठं झाली, पोरांची सुद्धा लग्न झाली. साधू महाराजांनी त्याची भेट झाली. साधू महाराज म्हणले अरे आता तरी भजन कर, तुझं निम्मन होऊन गेला, आता तरी भजन कर. तो म्हणला साधू महाराज काय माझी आई माझ्यावर किती प्रेम करते, काय माझे बाबा माझ्यावर किती प्रेम करतात, काय माझी बायको प्रेम करते. आणि साधू महाराज म्हणले बरं ठीक आहे. साधू महाराजांनी त्याला विद्या शिकवली. असं त्रिकूट लावायचं, ओम म्हणायचं, ओम असं ओम म्हणल्यानंतर समाधी लागते. तुम्ही तर ट्राय करू नका, त्या समाधीमध्ये गेल्यानंतर परत बाहेर निघता येत नाही. ट्राय करू नका. ती समाधी लागल्यानंतर ऐकत साधू महाराजांनी त्याला समाधी लावायची शिकवली. परंतु त्या समाधीमध्ये आपलं शरीर थंडगार पडलेलं असतं. हृदयाची झोपं काही तासांसाठी ते बंद पडलेले असतात. ऐका बंद पडल्यानंतर आपलं शरीर थंडगार पडलेलं असतं, पूर्ण वेळेला. परंतु बाहेर काय चाललं की सगळं आत कळत असतं, बाहेर काय चाललं ते सगळं आत कळत असतं. आणि ती समाधी लावल्यानंतर ती घरी गेलं. काय म्हणजे साधू महाराज काय बी सांगतात. ती घरी आलं, त्यांनी सकाळी उठायच्या टाइमला साधू महाराज मुले सकाळी समाधीला ते सकाळी उठलं आणि सर्वांच्या आधी उठलं पाहतं आणि समाधी लावून आणि लागली समाधी लागल्यानंतर समाधीमध्ये झोपल्यानंतर आता सकाळी 8 वाजले. आता ते रोज 7ला उठायचं, ते आज 8, 9, 10 वाजले तरी अजून उठा नाही. म्हणून बायको तिथे आली. बायकोने उठा म्हणली त्याला, उठा म्हणले जायचे काम उठ. आणि उठ म्हणल्यानंतर ऐका ते काय उठा नाही. शरीर बिरी तपासलं, थंड, हृदयाचे ठोके बंद, सगळं चेक केल्यानंतर मोठ्याने जावं गेलं. आता सर्वजण तिथे गोळा झाले. सर्वजण गोळा झाल्यानंतर सर्वजण गोळा झाले. ऐका पाहुणे रावळे सर्वजणांना फोन लावले. सर्वजण या ठिकाणी आले आणि साधू महाराज पण त्या ठिकाणी आले. साधू महाराजांनी त्याला पाहिलं. साधू महाराजांना कळले समाधीमध्ये बसले.
साधू त्या आल्यानंतर त्या बायाची आई त्या साधकाची आई त्या साधू महाराजांना म्हणायला लागली, साधू महाराज भजना बाया गेला, तुमची जवळ यायचं भजनाला गेलं बाया. त्यावेळेस साधू महाराज म्हणले बरं बरं ठीक आहे. त्यावेळेस ते परत त्या साधकाची आई म्हणायला लागली, काय साधू महाराज देवाने उलट केलं, बायाला आधी नेलं आम्हाला नंतर आम्हाला का नाही आधी नेलं, बायाला आधी नेलं आम्हाला का नाही आधी नेलं. साधू महाराज म्हणले बरं बरं ठीक आहे. साधू महाराज म्हणले एक दुधाचा ग्लास आणा, दुधाचा ग्लास आणला, त्याच्यामध्ये केशर बिशर बदाम बिदाम मस्त सगळं टाकलं आणि खिशातला अंगारा काढला आणि त्यामध्ये मंत्र टाकून तो सुद्धा त्या दुधामध्ये टाकला. दुधामध्ये टाकल्यानंतर आता पुन्हा तो ग्लास असा सर्व समोर केला आणि सांगितलं, जो कोणी हे दूध पिईल तो मरेल, बाळ्या उठेल. पाहुणे रावळीनंतर टेकायला दुसरं गाव घातलं. ती पाहुणे रावळे निघून गेली. आपल्या जवळ ग्लासचा नंबर आला तर गेली पाहुणे रावळे निघून. आता सर्वात पहिले जी आई म्हणत होती ना, बायाला आधी नेलं आम्हाला का नाही आधी दिलं, बायाला आधी नेलं आम्हाला नंतर नेलं, बायाला आधी नेलं आम्हाला का नाही नेलं, त्या आईजवळ नेला ग्लास आणि तिला म्हणलं प्या. तुम्ही लय म्हणत होता देव चांद आहे, देव असा आहे, देव तसं आहे, बायाला आधी नेलं आम्हाला का नाही नेलं, बायाला आधी नेलं आम्हाला का नाही नेलं, प्या म्हणलं दुधाचा ग्लास. ती त्या साधकाची आई म्हणली मी दुधाचा ग्लास प्याला असता, पण कसं आहे माझ्याशिवाय नातवंड राहत नाही. आता आईचं झालं, तो ग्लास बापाकडे गेला. बापाला सांगितलं प्या, बाया उठेल तुम्ही मराल. त्यावेळेस बाप म्हणला मी पण दुधाचा ग्लास प्याला असता, पण माझ्याशिवाय बैल राहत नाही. आता ते झाल्यानंतर बायकोकडे ग्लास गेला. बायकोकडे ग्लास गेल्यानंतर बायकोला साधू महाराज म्हणले प्या तुम्ही ग्लास. त्यावेळेस ती बायको म्हणाली साधू महाराज जे आई वडिलांनी ह्याला जन्म दिलाय तेच नाही म्हणते तर मी तर बाहेरून आली, मी कसं दूध पिऊ. ऐका ते दूध होतं त्यावेळेस त्या साधू महाराजांनी त्या साधकाला उठवलं मधले. त्या साधकाला सर्व बाहेर काय चालू होतं ते सर्व त्या साधकाला आतमध्ये कळत होतं. साधू महाराजांनी त्याला उठवलं, उठ बघितलं का तुझं यामध्ये कोणीच तुझं नाही, ते सर्वजण फक्त तू तुझ्या पैशावर सर्वजण अवलंबून होते. ऐका नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
कुणी म्हणजे कोणीच नाहीये, सर्वजण फक्त आपण जिवंत आहेत तोपर्यंत फक्त आपल्या बरोबर आहे, शेवटी कोणी आपल्या बरोबर येत नाही. एक भागवतातलं उदाहरण सांगतो ऐका. एक गजेंद्र नावाचा हत्ती होता. गजेंद्र खूप मोठं त्याचं कुटुंब होतं. 50 पत्न्या होत्या, 350 मुलं होती. खूप मोठं त्याचं गजेंद्रचं कुटुंब होतं. खूप आनंदामध्ये जीवन जगत होता गजेंद्र. एक दिवस संपूर्ण कुटुंब विहार करण्यासाठी जंगलामध्ये निघालं. जंगलामध्ये निघाला असताना गजेंद्र पुढे चाललाय, पाठीमागे 50 पत्न्या, त्याची पाठीमागे 350 मुलं. गजेंद्र मागे वळून पाहायचा, अरे आपल्या पाठीमागे 50 पत्न्या, 350 मुलं, एवढा मोठा आपला तापा पाहून गजेंद्र पुन्हा दिमागात चालायचा. आनंदाच्या भरामध्ये आपली सोन झाडाच्या फांदीला गुंडळायचा आणि मोठमोठी झाडं फेकून द्यायचा. दिमागात आनंदात मस्तीमध्ये चालला होता गजेंद्र. दुपारचा प्रहर होता. पत्न्याने सांगितलं, पतिराज तहान लागली. त्यावेळेस गजेंद्रने सांगितलं, चला माझ्या बरोबर. सर्वजण एका सरोवरावर आले. पोट भरून पाणी प्यालं. पोट भरून पाणी प्याल्यानंतर तिथून त्यांनी जायला पाहिजे होतं, परंतु मस्ती करण्याच्या उद्देशाने ते त्या सरोवरामध्ये खेळू लागले. ते त्या सरोवरामध्ये खेळू लागले. एक वाक्य लक्षात ठेवा, कधी कधी तुमचं सुख दुसऱ्याचं दुःख बनू शकेल, म्हणून विचार करून पाऊल टाका. ते सरोवर होतं एका मगरेचं. मगरीने विचार केला, अरे कोण आपलं सरोवर गढूळ करतंय. ती मगर पुढे गेली तावातावाने आणि पुढे चालणारे गजेंद्राचा पाय धरला. सुरुवातीला गजेंद्रला वाटलं काहीच नाही, म्हणून त्या गजेंद्राने पाय झटकला. परंतु पाण्यामध्ये मगरीची ताकद जास्त असल्याने मगर पुन्हा गेली आणि पुढे चालणाऱ्या गजेंद्राचा पाय धरला आणि ती मगर त्या गजेंद्राला आत ओढू लागली, आत ओढू लागली. आता मात्र गजेंद्र घाबरला. गजेंद्रने आपल्या कुटुंबाला सांगितलं, हे पहा, पाण्यामध्ये कुणीतरी माझा पाय वरते, मला वाचवा, मला वाचवा. त्यावेळेस सर्व कुटुंबाने सोंडेला सोंड अडकून, सोंडेला सोंड अडकून, सोंड शेपूट करून ऐका त्या गजेंद्राला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्यामध्ये मगरीची ताकद जास्त असलेल्या मगरीने एकदा झटका मारला की हत्तीच्या झुंडी खाली पडायच्या. हत्तीच्या झुंडी खाली पडायच्या. ऐका, अनेक वर्ष युद्ध चालू होतं. संत वर्णन करतात ना, सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव, नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.